पालक पुलाव जो बिर्याणीची जी टेस्ट असते ना त्यालासुद्धा मागे काढेल असा रंगाने खूप सुंदर आणि भरपूर भाज्यांनी भरलेला आणि हाय प्रोटीननी भरपूर असा भरलेला आणि माझ्या नवऱ्याला हा खूप जास्त आवडतो, त्याच्यामुळे तो मी 2 आठवड्यातून एकदा तरी बनवतेच. तर इथे आपण साहित्य बघूया. तर मी पहिले सगळ्या भाज्या कट करून घेतलेल्या आहेत. तर एका कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकून घेते आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची, थोडासा टोमॅटो, थोडंसं आलं, थोडा कांदा, थोडासा पुदिना टाकायचा आहे आणि जो फ्रेश पालक असतो तो व्यवस्थित धुवून घ्यायचा आणि तो त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. पालक एकदम आणि सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या एकदम गळून गेल्या पाहिजेत. तर इकडे गळून गेलेल्या आहेत सगळ्या भाज्या. तर आपण आता ते थंड करत ठेवूया. इथे मी 1 कप बासमती तुकडा घेतलेला आहे आणि सगळ्या भाज्या अशा व्यवस्थित माझ्या कट झालेल्या आहेत. एकीकडे मी दही घेतलेलं आहे, एकीकडे खडे मसाले आहेत, एकीकडे पालकसुद्धा व्यवस्थित जो आपण घेतलेला आहे तो गळून गेलेला आहे. तर पालकची आपण आता ती पेस्ट करूया. एकदम बारीक अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. रंगच तुम्ही बघा किती सुंदर दिसतोय. त्याच्यानंतर इथे मी कुकरमध्ये करणार आहे. तर कुकरमध्ये थोडंसं आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खडे मसाले टाकून घ्यायचे थोडेसे. त्याच्यानंतर राई, जिरं आणि कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे. खूप झटकीपट होतो पण टेस्टला खूप अप्रतिम होतो. त्याच्यानंतर थोडा कढीपत्ता टाकायचा आहे, थोड्या बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत, थोडा कांदा टाकायचा आहे, टोमॅटो टाकायचा आहे. त्याच्यानंतर थोडीशी मी फोडणीमध्येच कोथिंबीर टाकते. कोथिंबिरीमुळे स्वाद खूप सुंदर येतो. त्याच्यानंतर फ्लॉवर, 1 गाजर उभं चिरलेलं आणि थोडासा मटार टाकला आहे मी. त्याच्यानंतर आपण सगळे ड्राय स्पाइसेस घालून घ्यायचे. हळद, मालवणी मसाला, आगरी कोळी मसाला, त्याच्यानंतर धणेपूड आणि गरम मसाला. त्याच्यानंतर मीठ टाकायचं आहे आणि आपण जी पेस्ट बनवली होती पालकची प्युरी ती टाकायची आहे आणि जो आपण अर्धा तास भिजवलेला जो बासमतीचा तांदूळ होता तो टाकून घ्यायचा आहे. व्यवस्थित आपल्याला ते परतून घ्यायचं आहे आणि 1 कप आपला तांदूळ असल्यामुळे 2 कप आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला इथे 3 शिट्या काढून घ्यायच्या आहेत आणि अर्ध्या तासानंतर जेव्हा कुकर थंड होतो ना तेव्हा आपल्याला ते ओपन करून बघायचं आहे. तुम्ही बघू शकता की इतकं छान दिसतोय, म्हणजे अक्षरशः की बघूनच असं आपल्याला लगेच खावासा वाटेल असा हा पालक पुलाव झालेला आहे. तर वरून मी भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीर टाकायला अजिबात कंजूसी करायची नाही आहे, कारण कोथिंबीरीमुळे स्वाद खूप सुंदर येतो. तर हा पालक पुलाव कसा तुम्हाला वाटला ते नक्की सांगा.